नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटमध्ये दिवसभर दबाव बघायला मिळाला. ओपनिंगलाच निफ्टी जे आहे ते मायनस ओपन झाली, 50-60 पॉईंट मायनस होते आणि त्यानंतरनं ग्रॅज्युअली निफ्टीवर सेलिंग प्रेशर वाढत गेलं आणि काल ज्या पद्धतीनं राईज झालेला दुपारच्या सत्रामध्ये ऑलमोस्ट 24,350वरून 24,600पर्यंत निफ्टी रिकवर झालेली काल क्लोजिंगला. तो एंटायर रिकव्हरी रॅली आज आपल्याला वाईपआउट होताना बघायला मिळाली. संपूर्ण दिवसभर सेलिंग प्रेशर मार्केटवर हवी राहिलं आणि ऑलमोस्ट निफ्टी 24,600वरून 24,350च्या आसपास येऊन बंद दिला. महत्त्वपूर्ण सपोर्ट आपण गेल्या व्हिडिओमध्ये चर्चा केली 24,450-500 त्याच्या खाली बंद येऊन 24,400च्या खाली ज्या पद्धतीनं बंद दिला आपण एक ब्रेकडाऊन कन्सिडर करू शकतो. मार्केटला हा एक ब्रेकडाऊन आपल्याला बघायला मिळतो आहे आणि फर्दर डिक्लायनिंग मार्केट जे आहे ते सोमवारच्या सेशनला करू शकतं. निफ्टी 24,000पर्यंत जाण्याची शक्यता आहे. इन बिटवीन 24,200 एक सपोर्ट आहे. 25,200सुद्धा जर ब्रेक झाला त्याचे चान्सेस वाढतात तर 24,000पर्यंतसुद्धा निफ्टी खाली घसरू शकते. 24,000पर्यंतची मोमेंटम निफ्टीमध्ये आता सध्या दिसतो आहे कारण FIचं सेलिंग कंटिन्यू आहे. काल जवळपास FIने 5,000 करोडची विक्री केली. DISने काल दमदार खरेदी केलेली 10,700 करोडची. पण आज आपल्याला बघायला मिळालं ती सगळी रॅली रिकव्हरी रॅली जी काही काल क्लोजिंगला आलेली ती फिजल आउट होताना बघायला मिळाली. काल विकली एक्सपायरी होती त्यामुळे मला वाटतं थोडंसं शॉर्ट कव्हरिंग झालं आहे, त्यामध्ये फारसा दम नव्हता. आणि आज ओपनिंगपासूनच निफ्टी, बँक निफ्टी आणि एंटायर सगळे सेक्टर्स बाकी अदर्स IT, रिॲलिटी, मेटल, FMCG, फार्मा या सगळ्या सेक्टरवर दबाव बघायला मिळाला आणि ब्रॉड बेस सेलिंग होऊन आपल्याला महत्त्वपूर्ण सपोर्टच्या खाली निफ्टी ब्रेकडाऊन होऊन बंद देताना बघायला मिळतं आहे. त्यामुळे आपण एक ब्रेकडाऊन कन्सिडर करू शकतो मार्केटमध्ये आलेलं आणि फर्दर डिक्लायनिंग निश्चित मला वाटतं आहे नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला बघायला मिळेल. अनलेस अँड अंटील ट्रेड टेरिफ वॉरला घेऊन ट्रेड डीलला घेऊन जर कोणती पॉझिटिव्ह कॉमेंट्री या 2 दिवसामध्ये नाही आली तर मात्र निश्चित आपण पुन्हा फर्दर विकनेसकडं आपण वळू शकतो. तेव्हा मार्केटचे आजच्या जी काही सेलिंग आहे ते ट्रेड वॉर जे आपलं US आणि भारतामध्ये ट्रेड वॉर जे एस्केलेट झालं आहे, ट्रम्प टेरिफ्स लावत आहेत, कमेंट्री लावत आहेत. आज ही स्टेटमेंट दिली की जोपर्यंत रशियन ऑइल खरेदी करण्याचं भारत थांबवत नाही तोपर्यंत कोणतेही ट्रेड निगोशिएशनची चर्चा चालू होणार नाही अशा पद्धतीची धमकी दिली आहे. त्यामुळे सुद्धा मार्केटचा मूड थोडा खराब आहे. त्यासोबत भारतानं सुद्धा रिटेलिएटली म्हणून USकडून जे काही हत्यार एअरक्राफ्ट्स वगैरे परचेस करणं होते, USचे गुड्स परचेस करणं होते त्याच्यावर सगळी स्थगिती लावलेली आहे. ते डील्स कॅन्सल केलेले आहेत. रक्षामंत्रींची आपली व्हिजिट होती USची तीसुद्धा कॅन्सल केलेली आहे. त्यामुळे थोडंसं ट्रेड वॉर टेन्शन्स भारत आणि अमेरिकेमध्ये वाढताना बघायला मिळतं आहे. प्राईम मिनिस्टर चीनची मीटिंग आहे, चीनमध्ये भेट, शी जिनपिंग यांची मोदी भेट घेणार आहेत. ब्रिक्स नेशन्स, कालही मी व्हिडिओमध्ये म्हटलं ब्रिक्स नेशन्स जे आहेत ते एकत्रित आलेत या सगळ्या अमेरिकेच्या टेरिफच्या जे काही जबरदस्तीनं टेरिफ्स लादले गेलेले आहेत त्याच्या विरोधात ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका हे ब्रिक्स नेशन्स जे आहेत ते एकजूट झालेत. त्यामुळे थोडंसं ट्रम्प यांची नाराजगी वाढलेली आहे आणि ट्रेड वॉर थोडंसं वाढलेलं आपल्याला बघायला मिळतं, एस्केलेट झालं आहे. त्यामुळे मार्केटवर त्याची नाराजगी आहे आणि त्यामुळे सेलिंग प्रेशर आपल्याला आज मार्केटवर पूर्ण दिवसभर हवी होताना बघायला मिळते. त्यामुळे जर ट्रेड वॉरवर जर काही निगोसिएशन्स किंवा पॉझिटिव्ह डिस्कशन्स या विकेंडमध्ये नाही आले तर सोमवारी फर्दर डिक्लायनिंग निश्चित स्वरूपात आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे ओव्हरऑल टेक्निकली बघायला झालं मार्केटला तर FIचं सेलिंग आहे. टेक्निकली निफ्टी 24,450-400च्या खाली ज्या पद्धतीनं बंद दिलं त्यामुळे निफ्टी फर्दर सपोर्ट लेवल 24,200 आणि ग्रॅज्युअली 24,000 या 2 सपोर्ट रेंजपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जोपर्यंत निफ्टी 24,500च्या खाली आहे, खाली 24,200 पहिला सपोर्ट आहे, त्याच्याखाली 24,000पर्यंत घसरण्याचे पूर्ण चान्सेस आहेत. रिकव्हरी आली तर 24,500 पहिला रेजिस्टन्स आहे. 24,500च्या वरती मेंटेन राहिला तर 24,700पर्यंत निफ्टी जाण्याची चान्सेस आहेत. त्यामुळे निफ्टीसाठी जोपर्यंत 24,500च्या आता आपण खाली आहे, क्लोज देतो आहे, खाली राहतो आहे तोपर्यंत विकनेस कंटिन्यू राहील आणि 24,200 आणि 24,000पर्यंतची डिक्लायनिंग बघायला मिळू शकते. बँक निफ्टीसुद्धा वीक आहे. 55,000 ऑलमोस्ट 55,000 ब्रेक केला असं आपण म्हणू शकतो. 55,000च्या खाली जोपर्यंत मेंटेन राहील 54,500पर्यंत जाण्याचे बँक निफ्टीमध्ये चान्सेस आहेत. 55,000च्या वरती मेंटेन राहिला तर 55,500पर्यंत रिकवर होऊ शकतो. पण 55,000 महत्त्वपूर्ण सपोर्ट आहे आणि जर निफ्टी ब्रेकडाऊन देतो तर निश्चित बँक निफ्टीसुद्धा ब्रेकडाऊन दिलं असं वाटतं. तेव्हा बँक निफ्टीला 55,000च्या खाली 54,500पर्यंतची डिक्लायनिंग आपणाला येणाऱ्या काही कालावधीमध्ये बघायला मिळू शकते. त्यामुळे ओव्हरऑल मार्केट थोडं वीक आहे आणि मार्केट मला वाटतं थोडंसं विकर साईडला
राहू शकतं. तर त्यामुळे थोडंसं सेल ऑन राईज राहा. फक्त ट्रेड वॉर या न्यूज बेसवरच मार्केट रिकव्हरी दाखवू शकतं जर कोणती निगोसिएशन्स आली तर. अदरवाईज थोडंसं मंदीचं सावट मार्केटवर राहू शकतं पुढचे काही दिवस. आज NSEमध्ये 827 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1800 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये सुद्धा 8 शेअर्स वाढले, फक्त त्या बाजूला 41 शेअर्समध्ये पडझड आहे. पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. सेक्टर इंडिसाइजमध्ये सगळ्या सेक्टर्समध्ये ब्रॉड बेस सेलिंग आहे. त्याला लीड केले बँक्स, फार्मा, ऑटो, मेटल, IT, रियाल्टी या सगळ्या सेक्टर्समध्ये 1 ते 2% मंदी बघायला मिळालं. त्यामुळे थोडंसं ब्रॉड बेस सेलिंग आपल्याला आज होताना बघायला मिळते मार्केटमध्ये. ग्लोबल मार्केटमध्ये मात्र पडझड नाही आहे. युरोपियन मार्केट फ्लॅट आहेत, 10-20 पॉईंट प्लस मायनस आहेत. डाव फ्युचर 100 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे ओव्हरऑल ग्लोबल मार्केट स्टेबल आहेत. आपलं मार्केट थोडंसं स्टेबिलिटी आज दाखवल्याची अपेक्षा होती, पण ट्रेड वॉर ज्या पद्धतीने एस्केलेट झाले त्यामुळे थोडंसं सेलिंग प्रेशर वाढल्याने टेक्निकली मार्केटनं ज्या पद्धतीनं 24,450च्या खाली क्लोज दिला, मार्केटचा एक वीक सिग्नल आहे. तेव्हा मला वाटतं मार्केट फर्दर डिक्लाइनिंग करू शकतं. तर बघूया मार्केट सोमवारी नेक्स्ट वीकमध्ये कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.